नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या आयुष्यात कधीकधी काही गोष्टी अचानक घडतात. अडकलेली कामे पूर्ण होतात, मोठं संकट टळतं आणि मनात एकच विचार येतो, ही स्वामींची कृपा तर नाही ना? हो, श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची काळजी घेतात. ते आपल्याला काही संकेत देत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींची कृपा असल्याचे 7 खास संकेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संकेत नंबर 1. स्वामींचा फोटो किंवा नाव वारंवार दिसणे. जर अचानक तुम्हाला वारंवार स्वामींचा फोटो दिसत असेल किंवा कुणी त्यांच्याबद्दल बोलत असेल किंवा सोशल मीडियावर सतत स्वामींचे व्हिडिओ दिसत असतील, तर समजा स्वामी तुम्हाला त्यांच्या भक्तीत बोलावत आहेत. संकेत नंबर 2. मोठ्या संकटातून अचानक सुटका होणे. कधी मोठी अडचण येणे, पण शेवटच्या क्षणी मार्ग निघतो. जिथे काहीच शक्यता नसते तिथे उपाय सापडतो. हा योगायोग नसतो, तर ही असते स्वामींची अदृश्य कृपा. आता संकेत नंबर 3 बघूया. स्वप्नात स्वामी दर्शन देणे. जर स्वप्नात स्वामी दिसले, मंदिर दिसले किंवा प्रसाद मिळाल्यासारखं वाटलं, तर तो खूप शुभ संकेत असतो. याचा अर्थ स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत. मी हा अनुभव स्वतःहून घेतलेला आहे, कारण मला लगातार 7 दिवस 7 वेळेस 7 स्वप्न पडले आणि 7ही स्वप्नांमध्ये मला अक्षरशः स्वामी प्रकट झाले होते माझ्या स्वप्नामध्ये. तर असं तुमच्यासोबत होत असेल तर हा स्वामीचा खरंच चांगला संकेत आहे, असं तुम्ही म्हणू शकता. आता संकेत नंबर 4. मन शांत होणे. जीवनात कितीही समस्या असल्या तरी अचानक मन शांत वाटत असेल, भीती कमी होत असेल, तर समजा स्वामी तुमच्या मनाला शक्ती देत आहेत. संकेत नंबर 5. अडकलेली कामे पूर्ण होणे. खूप दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होणे. पैशाची अडचण सुटणे, नोकरी किंवा व्यवसायात सुधारणा होणे, हे सर्व स्वामींच्या कृपेचे संकेत असू शकतात. संकेत नंबर 6. देवघराकडे मन वारंवार जाणे. अचानक पूजा करायची इच्छा होणे, नामस्मरण करावंसं वाटणं, मंदिरात जाण्याची ओढ निर्माण होणे, हा स्वामींचा आशीर्वादच असतो. आणि नंबर 7 आहे घरात सकारात्मक वातावरण जाणवणे. घरात शांतता राहणे, भांडण कमी होणे, सुख समाधान वाढणे. याचा अर्थ असा होतो की स्वामींची कृपा तुमच्या घरावर आहे. तर मी हे जे 7 संकेत सांगितलेले आहेत, ते 7 संकेत असे दर्शवतात की स्वामींची तुमच्यावर खरंच कृपादृष्टी आहे, स्वामींचं तुमच्यावर खरंच लक्ष आहे. तर या 7 संकेतापैकी तुम्हाला कोणता संकेत जाणवतो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हे संकेत उगाचच स्वामी तुम्हाला देत नाहीत. मला बऱ्याच लोकांनी अशी कमेंट्स केली होती की त्यांना असे स्वप्नामध्ये स्वामी दिसतात आणि त्यांना सतत स्वामींच्या मंदिराकडेच त्यांचा पाय असा ओढवतो. तर हे ज्या गोष्टी तुम्ही मला विचारता, हे खरंच तुमच्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे, म्हणून या सर्व गोष्टी तुमच्यासोबत होतात आणि याच्या मागे काहीतरी स्वामींचा संदेशच असतो. त्यामुळे तुमचं मन खरंच अस्वस्थ होत असेल तर यावेळेला तुम्ही एकच गोष्ट करू शकता, जी मी सुद्धा करते आणि त्याच्यानं मन माझं सुद्धा खूप शांत होतं. जर तुमचं मन अस्वस्थ होत असेल, तुम्हाला सतत स्वप्नात स्वामी दिसत असतील, नंतर तुम्हाला मंदिराकडे सतत तुमचा पाय ओढावत असेल, तर तुम्ही नक्की 108 वेळा स्वामी समर्थांचा मंत्र याचा जप करा. खूप मनाला शांती भेटते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. जो स्वामींचा जप आहे ना, तोच तुमचं अर्ध्याच्या वर काम पूर्ण करेल. कारण श्री स्वामी समर्थांचा मंत्र जरी नुसता ऐकला, तुम्ही यूट्यूबवर लावून ऐकूच शकता, पण तुम्ही म्हणाल तर तो सगळ्यात जास्त बेस्ट आहे. पण जर तुम्हाला यूट्यूबवर ऐकायचं असेल तर तो पण तुम्ही ऐकू शकता. इतकंच केल्याने तुमच्या मनाला अर्धी शांतता भेटेल. तर स्वामी भक्तांनो, यापैकी काही संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर नक्की समजा श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, दररोज मनापासून नामस्मरण करता आणि बोला श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहो.